दिवशी काय मजा आली होती आठवतं का नाही? अरे मला वाटलं हा कायचे पोस्टर लावणार पण हा. ए गप्पा बजा, पण आशूने लावले होते पोस्टर. हो लावले होते, पण शिवा हा तुला आठवतं का तो पोस्टर लावायला गेला आणि तेवढ्यात कुत्री भुंकायला लागली. बाबा 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 बाबा. ए गप्पा बजा, एखाद्याला वाटते आता भीती काय मग. बरोबर आहे भाई, बरोबर आहे, वाटूच शकते एखाद्याला भीती. पण ते छोटे पिल्लू होते ना, एवढं का घाबरायचं हा? नाही पण शिवा शिवा तुझी आणि आशूची जोडी ना एक नंबर आहे हा, एक नंबर. आणि तेव्हा तू त्या जुन्या लुक मध्ये काय दिसायची. हा हा हा. म्हणजे अगं म्हणजे तुमची जोडी कमालच आहे, पण जुन्या लुक मध्ये डॅशिंग. शर्ट ना असं इथे खतरनाक. सीताई तुम्ही आत या ना प्लीज. अगं ह्या घाणीत बसायला नाही आलोय आम्ही. हो या ना, स्वच्छ केलंय आम्ही. अगं पण घाण ती घाणच ना. कीर्ती तुम्ही इथे कसे काय. शिवा तुला घेऊन जायला आले असतील. अरे स्वप्नातून बाहेर येतच नाही का तुम्ही. डिवोर्स पेपर्स. घे, आमच्या वकिलांकडून क्लिअर होऊन आलेत. ऐका ना सीताई, असं नका करू तुम्ही. हे तू तुझ्याकडेच ठेव. आमची कॉपी आम्ही फाईल केली आहे आणि हे तू आता वकिलांकडे घेऊन जा किंवा फाईल कर. आता प्रश्न तुझा आहे. आई अगं परवडणार आहे का तिला वकील. हां, आणखीन एक. सीताई तुम्ही आत येऊन बोलाल का. हे अगं किती वेळा सांगितलं तुला, आम्ही अशा घाणीत नाही बसत. कीर्ती ठीक आहे ग, चल चल. थँक्यू. आपण थोडे चेंजेस करू फक्त. चेंजेस करायचे. बघू. ऐक ना, मी प्रेझेंटेशन देताना तू लॉस्ट होतेस. हो ना यार. यार आशू, आज परत तोच विषय निघाला घरी. कुठला? लग्नाचा? मग काय दुसरा कुठला विषय असणार आहे, म्हणून जरा टेन्शन मध्ये होते. हे तू टेन्शन नको घेऊस, माझ्या घरी कारण विषय नाही निघाला. पण अरे तुला माहितीये का, त्या ना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने टॅकल करतायत. हो हो, मला ना आशू कंटाळा आलाय आता. मला ना इच्छाच नाही होत यार घरी जायची. असं वाटतं ऑफिस मध्येच राहावं. आणि तू काळजी नको करू, मी सुजाता मावशीशी बोलतो. नाही तू एक काम कर, तू ना सीता कशी बोल, तिला म्हणाव की असं काही नाहीये. म्हणजे तू एकदा तिला कन्व्हिन्स केलंस ना की मग सगळं सोपं होईल. हा मला कळत आहे. ठीक आहे, मी तिला कन्व्हिन्स करतो. तू काळजी नको करू, मी नाही करणार तुझ्याशी लग्न. ऑलरेडी शिवासारख्या एवढ्या चांगल्या मैत्रिणीशी लग्न करून मी पस्तावलोय. डोंट वरी, आपली मैत्री मी इंटॅक्ट राहू देईन. कळलं? आपण मित्र आहोत, मित्रच राहू. हा पण हे आपल्या आयांना कळायला पाहिजे. हो पण सीता, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं ना घाई करू नका म्हणून. मग तू हा परस्पर निर्णय का घेतेस. किती वेळ द्यायचा यालाही मर्यादा असते. हो, आणि आईचा निर्णय पूर्णपणे पटतोय मला. अरे असं कसं, आपण शिवाचा विचार करायलाच हवा ना. शिवाचा कसला विचार. अगं त्या दोघांचा डिवोर्स आता जवळपास निश्चित आहे, मग तिचा कशाला विचार करायचा. आतापर्यंत तुम्ही सगळे फक्त तिचाच विचार करत होता. यावेळी मी आशूचा विचार करते, एवढंच. आई, पण मी माझा स्पष्ट नकार तुला कालच सांगितलाय. आशू, मी तुझ्याशी वेगळं बोलेन. ओके. का वेगळं काय बोलणारेस. त्याच्या मनातला निर्णय त्यांनी तुला सांगितलाय ना, मग हे सगळं त्याच्या गळी का उतरवतेस तू. शिवाच्या वेळी तुम्ही वेगळं काय केलं होतं, ऐकलं होतं त्याचं. तेव्हाही नकारच होता त्याचा. हो पण मी त्याच्या भल्यासाठी केलं ना. मी पण त्याच्या भल्याचाच विचार करते. सीता, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती.
आणि तेव्हा तसं झालं म्हणून आताही तसंच झालं पाहिजे या बोलण्याला काय अर्थ? एक मिनिट. आज आम्ही गुरुजींना बोलावलं होतं. आशू आणि नेहाची पत्रिका छान जुळते, व्यवस्थित. आणि आशू आणि शिवाचं लग्न होऊ शकतं, तर मग नेहाचं तर काय? ह्या खूप चांगली मुलगी आहे, संस्कारी आहे, घरातल्या सगळ्यांना जीव लावे. आणि मुख्य म्हणजे तिची आणि आशूची मैत्री आहे. मग तिला का नकार द्यायचा? पण काकू, शिवा वेगळी आहे आणि नेहा वेगळी आहे. हो ना, नेहा वेगळीच आहे आणि म्हणूनच ती या घरची सून व्हायला पात्र आहे. आपण थोडी घाई करतोय का? म्हणजे थोडं थांबून आपण विचार करू शकतो ना. नेहाच्या पत्रिकेत असा योग आहे की तिचं एकाच महिन्यात लग्न व्हायला हवं, नाहीतर आपल्याला 2 वर्ष थांबावं लागेल. हा शुद्ध आताताईपणा आहे असं मला वाटतं. हे माझं माझ्या मुलावरचं प्रेम आहे, माझी काळजी आहे. आई तू मला प्लीज विचारल्याशिवाय ना कुठलाही निर्णय घेऊ नकोस. मी या लग्नाला तयार नाहीये, त्यामुळे प्लीज रिस्पेक्ट दॅट, प्लीज.